नाही होणार माझ्याच्यानी, म्हणून मला नाही होणार. अनु अनु असं म्हणू नकोस. मग जे काही करावं लागतंय त्यात आपला नाईलाज आहे की नाही. आपल्याला त्या बाबाचं ऐकावं लागणार. अनु मला भीती वाटते. नाही नाही अनु अनु असं घाबरून चालणार नाही. मग मला एक गोष्ट माहिती आहे की तू ना खूप स्ट्रॉंग आहे. अरे हा एक बाबा काय, असे 100 बाबा आले ना तरी छाताडावर नाचशील तू त्यांच्या. करावं लागणार अनु. स्वतःला स्ट्रॉंग बनव. बरी दिसते सर. फक्त तुझ्या मनातली ही भीती, तो गोंधळ ते तुझ्या चेहऱ्यावर दिसू देऊ नकोस. कळतंय की तू आनंदाने तयार झाली नाहीयेस, पण असं समज की तुझ्यासाठी ही एक लढाई आहे आणि तू योद्धा आहेस. देवा, ही लढाई लढण्याचे बळ मला दे. माझ्या मनातली भीती संपून मला धैर्य दे. कुठे झालीस तू? ते दद्दो बाबाच्या ऑफिसला. एवढं आवरून म्हणजे असं रेडी होऊन जायची काय गरज आहे? सांगितलंय त्यांनी तसं. त्याने असं सांगितलंय? हो. अविनाश, नका ना चिडू. आणि काय करू? दुसरा काही पर्याय आहे माझ्याकडे? शांत व्हा प्लीज. काय ना अनु, रेवती त्या बाबाकडे अडकली नसती तर हे सगळं करायची गरजच नव्हती. मला एकच वाटतं ना, या पूर्ण सिच्युएशन मध्ये माझा नाईलाज आहे. तुम्ही कशाला मला एवढं एक्सप्लेनेशन देताय? नका तुम्ही गिल्टी फील करून घेऊ. प्रथमचा मोबाईल घेतलाय मी, हे बघा. आणि मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. माझ्या मनात आत्ता या क्षणी काय चाललंय नाही कळत आहे तुला. अविनाश प्लीज. लक्षात घे अनु, कुठल्याही क्षणी, अगदी कुठल्याही क्षणी तुला असं वाटलं, काही मनात शंका जरी आली ना तरी लगेच मला फोन करायचा. हा, लगेच येणार. करीन. आणि हो, आईंच्या समोर काही बोलू नका. कळतंय ना? अहो, आईंशी जरा. काय ग, एवढा नटापटा करून कुठे निघालीस? मंदिरात चाललोय आम्ही. कशाला? कशाला जातात? पूजा करायला जातात ना. मग पूजा सांगायला चाललोय घरासाठी. काय पूजा? पूजाच सांगायची आहे ना, मग त्यासाठी असं एवढं नटून थटून जायची काय गरज आहे? मंदिरात असं नटून थटूनच जातात वहिनी. जा बाई जा. हे बघ, देवाला चांगला नमस्कार कर आणि सांग, माझी रेऊ सुखरूप घरी परत येऊ दे. आई नका ना काळजी करू. वहिनी, आईंची औषधं काढून ठेवली, वेळेत द्या ना तुम्ही. हो देईन ना ग, मी देईन वेळेत. हा चला आई, औषधं देते या. औषध बरं आई, हा? मंदिरानंतर मी क्लासला जाणार आहे, यायला उशीर होईल. ठीक आहे. चला चला. झाला असेल तुझा सगळा फॅमिली ड्रामा करून, तर नवरा बाहेर वाट बघतोय. बघा काय ते. आई नीट जा आणि स्वतःची काळजी घे प्लीज. नको काळजी करूस. आजीकडे लक्ष देशील.